तर आपण बघतो आहोत ग्रामगीता आणि ग्रामगीतेचा अभ्यास करताना स्वाभाविकच आहे की आपण राष्ट्रसंतांच्या एक राष्ट्रसंतांचं एक राष्ट्रसंत म्हणून जे व्यक्तिमत्व आहे त्याची पार्श्वभूमी आपण लक्षात घेतलेली आहे आणि ती लक्षात घेणं आवश्यक आहे. कारण की आधुनिक मराठी साहित्यामध्ये राष्ट्रसंतांनी जे वाङ्मय लिहिलेलं आहे आधुनिक काळामध्ये ते इतर आधुनिक वाङ्मयापेक्षा थोडं वेगळ्या प्रकारचं वाङ्मय आहे. कारण की आपण जर त्यांचे समकालीन लेखक बघितले म्हणजे समजा मर्ढेकर असतील, मुक्तिबोध असतील, जे मुख्य प्रवाहातलं मराठी साहित्य आहे ते मराठी साहित्य किंवा मराठी काव्याचा प्रवाह आधुनिक काळातला तो मराठी काव्याचा प्रवाह आणि राष्ट्रसंतांची काव्यधारा किंवा राष्ट्रसंतांचा काव्य प्रवाह याच्यामध्ये फरक आहे, मूलभूत फरक आहे. याच्यामध्ये त्या लोकांच्या काव्याचं जे प्रयोजन आहे ते आपल्या अनुभवाचं प्रगटीकरण हे आहे. त्यांच्या काव्याचं जे प्रयोजन आहे ते स्वांत सुखाय आहे. आपल्या मनामध्ये येणाऱ्या भावभावनांचं प्रगटीकरण, ज्याला आपण भावकविता म्हणतो, प्युअर पोएट्री ज्याला म्हणतात, अशा प्रकारचं त्यांच्या काव्याचं प्रयोजन आहे. आणि राष्ट्रसंतांच्या काव्याचं प्रयोजन हे समाज प्रबोधन हे आहे. म्हणजे ते कवितेसाठी कविता लिहित नाहीत, कवितेसाठी कविता लिहित नाहीत, तर ते समाजाच्या प्रबोधन करण्यासाठी काव्य निर्मिती करतात. जसं आपल्याला पुढे दलित काव्याचं किंवा प्रयोजन दिसतं किंवा काही प्रमाणात ग्रामीण काव्याचं किंवा आदिवासी काव्याचं किंवा वैचारिक काव्याचं जे प्रयोजन, मार्क्सवादी काव्याचं, वैचारिक काव्याचं किंवा संस्कारक्षम अशा प्रकारचं काव्य लिहिणाऱ्या साने गुरुजी किंवा अशा प्रकारचं साहित्य लिहिणाऱ्या जे प्रयोजन असतं ते प्रयोजन, तशा प्रकारचं प्रयोजन राष्ट्रसंतांच्या काव्याला आहे. आणि म्हणून कुठल्या तरी विशिष्ट हेतूनी समाजाचं प्रबोधन करण्यासाठी, समाजाला काही मार्ग दाखवण्यासाठी, समाजाला काही नवा विचार देण्यासाठी, समाजामध्ये जागृती आणण्यासाठी हे काव्य लिहिलं जातं. तसं आपण मुख्य प्रवाहाच्या काव्याबद्दल आपल्याला म्हणता येणार नाही की मर्ढेकरांनी मुक्तिबोधांनी कविता कशासाठी लिहिली. काही प्रमाणात मार्क्सवादी मुक्तिबोधांच्या काव्याला थोडं आपण ते लावू शकतो. तसं दलित काव्याच्या प्रयोजनामध्ये ते आपल्याला दिसतं. म्हणून ते संवाद आहे. जे काव्य प्रयोजनासाठी लिहिलेलं असतं, कोणत्या तरी प्रयोजनाच्या हेतूनी किंवा कोणत्या तरी हेतूने लिहिलेलं असतं किंवा समाजाचं प्रबोधन करण्यासाठी लिहिलेलं असतं, त्याच्यामध्ये संवाद असतो श्रोत्यांशी. त्याच्यामध्ये तसा आपल्याला संवाद दलित कवितेमध्ये पण दिसतो. उद्देशून असतं ते काव्य, म्हणून ते वक्तृत्वपूर्ण असतं. त्या काव्याचं वैशिष्ट्य वक्तृत्वपूर्णता असतं आणि त्याच्यामध्ये पुष्कळदा त्याच्यामध्ये लोकांना समजेल अशा प्रकारची भाषाशैली वापरली जाते. लोकांना समजेल अशा प्रकारच्या शैलीत लिहिलं जातं, कारण की ते कवीच्या भावना त्याच्यातून आपोआप व्यक्त होतात हा भाग वेगळा आहे. कवीचं व्यक्तिमत्व व्यक्त होतच, पण त्याच्या मागचं जे प्रयोजन असतं ते समाजाच्या मनामध्ये काहीतरी विचार पेरण्याचं असतं, संस्कार पेरण्याचं प्रयोजन असतं. आणि त्याच्यामुळे त्याची जी रचना असते ती शैलीच्या अंगाने ती सोपभक्तिक रचना असते, साधी सरळ रचना असते. लोकांना समजेल या पद्धतीने ते निर्माण केलं जात. जसं गीताची प्रवृत्ती आहे, गीत रचना जी असते, गीत रचनेची प्रवृत्ती काय असते की गीत रचना हे एक प्रकारचं संस्कृतीमध्ये आणि संस्कृतीच्या प्रवाहामध्ये निर्माण झालेलं गाणं असतं, गीत असतं. आणि त्याच्यामध्ये प्रासादिकता, गेयता, सोपेपणा, माधुर्य हे गुण त्याच्यामध्ये असतात, जेणेकरून त्यातले शब्द, त्यातल्या प्रतिमा या झटती प्रत्येक क्षमता ज्याच्यामध्ये असते आपण म्हणतो, ज्याच्यामध्ये आवाहन क्षमता असते, ज्याच्यामध्ये संवाद क्षमता असते. बघा, संवाद क्षमता आणि आवाहन क्षमता ही राष्ट्रसंतांच्याही काव्यामध्ये आहे, ती ज्ञानदेवांच्याही काव्यामध्ये आहे, ती आपल्याला समर्थ रामदासांच्या मनाच्या श्लोकामध्ये किंवा समर्थ रामदासांच्या दासबोधामध्ये दिसते. कारण की त्याचं प्रयोजनच मुळात समाजाला काहीतरी मार्ग दाखवणं असं आहे. नाही, हे जे प्रयोजन आहे म्हणजे केवळ शांत सुखाय हे एक प्रयोजन, एक प्रकारचं किंवा आपला आत्माविष्कार करण्याचं प्रयोजन. पण आत्माविष्कारासोबतच
समाजाचं प्रबोधन करण्याचं प्रयोजन, हे जे दुहेरी प्रयोजन असतं, त्या काव्यामुळे एक वेगळं रूप राष्ट्रसंतांच्या काव्याला प्राप्त झालं आहे. आणि म्हणून ते जे रूप आहे ते संतांच्या काव्यासारखं आहे. ते संतांच्या काव्यासारखं आहे. त्याच्यामध्ये कळकळ पण आहे, त्याच्यामध्ये आत्माविष्कार पण आहे, त्याच्यामध्ये त्यांच्या मनामध्ये, त्यांच्या अंतःकरणामध्ये जी काही समाजाच्या उद्धाराची, कल्याणाची कळकळ आहे ती पण व्यक्त होते. पण सोबतच एक प्रकारची उपदेशपरता, ज्याला आपण म्हणतो, एक प्रकारची बोधपरता, एक प्रकारची संस्कारपरता त्याच्यामध्ये असते. आणि त्याच्यामुळे एक विशिष्ट रूप. आणि म्हणून हे साध्या पद्धतीने ग्रामगीतेची रचना कशी आहे? सर्व ग्रामासी सुखी करावे, अन्न वस्त्र पात्रार्थी द्यावे, भूषण तुझे ग्रामनाथ, असं म्हणतात. आणि त्या ग्रामनाथाला उद्देशून त्यांनी जे लिहिलेलं आहे, म्हणून ते म्हणतात ना, ऐस्या भोळ्या शंकराशी. बघा प्रयोजन काय आहे ग्रामगीतेचं? ऐस्या भोळ्या शंकराशी सौख्य लाभावे सर्व देशी, मानवाची पूर्णता तुझसी प्राप्त व्हावी मना वाटे, मला वाटतं असं. आणि म्हणून केली ग्रामगीता, जागृत व्हाया ग्रामदेवता. ग्रामगीतेचं प्रयोजन स्वच्छ स्पष्ट शब्दामध्ये राष्ट्रसंत सांगतात की म्हणून केली ग्रामगीता, जागृत व्हाया ग्रामदेवता. म्हणजे ग्रामीण संस्कृती, ग्रामीण मन जे आहे, हे शेतकरी मन जे आहे, हे मन, हा माणूस, गावातला सर्वसामान्य माणूस, शेवटचा माणूस, ज्याला अंत्यज म्हटलं जातं, शेवटचा माणूस, शेवटचा घटक समाजातला, ज्याच्याकडे कोणाचंही लक्ष नसतं, त्या घटकाला जाग करण्यासाठी ग्रामगीता निर्माण केलेली आहे, असं स्पष्टपणे राष्ट्रसंत सांगतात. आणि राष्ट्रसंतांचं संपूर्ण काव्य हे असं त्यांच्या जनजागृती कार्याचं बाय प्रॉडक्ट आहे, असं आपल्या लक्षात येतं. म्हणजे एक प्रकारे ते, म्हणजे त्यांचं प्रत्यक्ष कार्य करणं काय आणि त्यांचं मौखिक आणि वाङ्मयीन किंवा साहित्यिक अशा प्रकारचं लेखन कर्म काय. बघा, त्यांचं लेखन कर्म आणि त्यांचं जीवन कार्य हे एकरूप झालेलं आहे. लेखन कर्म आणि जीवन कार्य हे एकरूप झालेलं आहे. लेखन कर्म हे त्यांचं जीवन कार्यच आहे, एक प्रकारे प्रत्यक्ष कृती करतात ते. एक प्रकारे रस्ते झाडणं आणि काव्यातून रस्ते झाडण्याची प्रेरणा देणं, स्वतः रस्ते झाडणं, स्वतः गावाची स्वच्छता करणं आणि आपल्या काव्यातून त्याची स्वच्छतेची प्रेरणा देणं, हे दोन्ही गोष्टी जणू काही समान आहे त्यांच्यासाठी. हा वेगळेपणा जो आहे, हा इतर जे सगळे इतर जे समकालीन कवी आहेत, मर्ढेकर, मुक्तिबोधांसारखे किंवा लेखक आहेत, ललित लेखक आहेत, त्या ललित लेखकांच्या दृष्टिकोनामध्ये आणि त्यांच्या व्यक्तित्वामध्ये बघा, स्वतः संत असणं आणि काव्य लेखन करणं यात फरक आहे. किंवा एखाद्या व्यक्तीच्या मनामध्ये आध्यात्मिक भावना निर्माण होणं, वर्डेकरांना म्हणतो आपण आध्यात्मिक जाणीवा, आध्यात्मिक जाणीवा, पण ते संत नाही आहेत. संत नाही आहेत. पुढे ज्ञानेश्वर श्रेष्ठ असं ते म्हणतात, मर्ढेकर म्हणतात. मुक्तिबोधांच्याही काव्यामध्ये आध्यात्मिकता आहे असं आपण म्हणतो एका विशिष्ट पातळीनंतर. अनेक लेखकांच्या काव्यामध्ये, जसं केशवसुतांमध्ये म्हणतो की आध्यात्मिक जाणीवा आहेत, गुणगुंजनपर जाणीवा आहेत. बघा, त्यांच्यातल्या आध्यात्मिक जाणीवा किंवा त्यांनी आध्यात्मिक असणं आणि राष्ट्रसंतांचं आध्यात्मिक असणं याच्यामध्ये फरक आहे. राष्ट्रसंत एखादा साधक असतो ना, योगी पुरुष, योगी पुरुष असणं आणि काही वेळासाठी आपल्याला परात्म वाटणं आणि आपल्या मनामध्ये आध्यात्मिक जाणीवा निर्माण होणं हे वेगळं. आणि अहोरात्र, अहोरात्र म्हणजे ती संतत्वाची भूमिका घेऊन जगणं वेगळं. एका क्षणाचं, ज्याला वैराग्य म्हणतात ना, स्मशान वैराग्य म्हणतात त्याला. काही क्षणासाठी माणसाला असं आध्यात्मिक व्हावं वाटणं, जे आपल्याला इतर कवींमध्ये दिसतं. मम देशपांडेंच्या कवितांचा आपण अभ्यास करणार आहोत. मम देशपांडेंचा पिंड बराचसा त्या प्रकारचा आहे, एकाकी पिंड आहे. स्वतःच्या मध्ये रमणारा आहे, आत्ममग्न पिंड आहे. आपल्याला मम देशपांडेंची कविता वाचताना लक्षात येईल. तर बघा, लेखनामध्ये कसा फरक पडतो, म्हणजे ते स्वतः संत आहे, योगी पुरुष काव्य लिहितोय. बघा, क्रांतिकारक काव्य लिहितो तेव्हा वेगळं असतं. कुसुमाग्रजांनी पण कविता लिहिला क्रांतीच्या, पण सावरकरांची कविता आणि कुसुमाग्रजांची कविता याच्यामध्ये मूलभूत फरक आहे. सावरकर स्वतः क्रांतिकारक आहेत,
स्वतः क्रांतिकारक आहेत आणि स्वतः क्रांतिकारक काव्य लिहितो, तेव्हा त्याच्या कवितेचा जो पीळ असतो, त्याच्या कवितेचं जे ज्याला म्हणतो जी एक सळसळ असते किंवा जी ओरिजिनॅलिटी असते, जी प्युरिटी असते, जी शुद्धता असते, जी विशुद्धता असते त्या भावनांची, किंवा जो काही आवेग असतो भावनांचा, जो ताण असतो, तो सावरकरांच्या राष्ट्रभक्तीपर काव्यामध्ये जसा दिसेल आपल्याला, तसा कोणत्याही कवीच्या काव्यामध्ये दिसणार नाही. तो रवींद्र बाबूंच्या काव्यामध्ये दिसतो आपल्याला, कारण की ते स्वतः स्वातंत्र्याचे सेनानी आहेत, त्याच्यामध्ये ते भाग घेतलाय त्यांनी. तर हा फरक आहे की राष्ट्रसंत हे स्वतः एक योगी पुरुष आहेत, ते स्वतः संत आहेत आणि संत काव्य लिहितोय आणि तो प्रबोधनासाठी लिहितोय. म्हणून ग्रामगीतेची रचना आहे, त्याच्यामध्ये हा जो कळवळा आहे, वैयक्तिक पातळी सुटून इथे मानवतेची वैश्विक पातळी निर्माण होते. जसं ज्ञानदेवांनी पसायदान मागितलेलं आहे, तर ज्ञानदेव हे जन्मजात योगी पुरुष आहेत, ब्रह्मचारी आहेत ना. शंकराचार्यांची परंपरा आहे, राष्ट्रसंत ही त्याच परंपरेतले योगी पुरुष आहेत, ब्रह्मचारी आहेत. आपलं संपूर्ण जीवन त्यांनी समाजासाठी समर्पित केलेलं आहे, लक्षात घ्या. शंकराचार्यांच्या परंपरेतले, ज्ञानदेवांच्या परंपरेतला हा व्यक्ती आहे, हे व्यक्तिमत्व आहे, स्वतः योगी आहे. आणि हा संतत्वाच्या काय असं एक संतत्वाच्या भूमिकेवर वावरणारा, मानवतेच्या वैश्विक कल्याणाच्या भूमिकेवर माणूस वावरणारा, प्रत्यक्ष जीवन जगणारा, काही वेळासाठी नाही, मनामध्ये येणं, परात्मता येणं, ईश्वराचं हे येणं, दाटून येणं, एकटेपणा वाटणं वगैरे वगैरे, असं नाही. सदा सर्व काळ एका संतत्वाच्या भूमिकेवर वावरणं आणि त्यातून निर्मिती करणं, हा जो फरक आहे तो इतर कवींच्या आणि राष्ट्रसंतांच्या काव्यामध्ये आपल्याला दिसतो. त्याच्यामुळे ते काही आपली कविता कशी सुंदर झालेली आहे, तिथे किती छान शब्द वापरलेले आहेत हे बघत नाही. ते त्यांनी म्हटलंच आहे, कविराज मुडकेन देखा बाचके वगैरे सुंदर आहे त्यांचं काव्य. ते आता मला ती ओळी आठवतील केव्हा तरी, मध्ये मी सांगतो तुम्हाला की मी काव्य कसं लिहितो, उत्स्फूर्तपणे लिहितो. फिरसे न देखा बाचके वगैरे म्हणतात, की पुन्हा ते काही वाचून वगैरे बघत नाही मी लिहितो. आणि पुन्हा ते म्हणतात की लोकांमध्ये लिहितो, समाजामध्ये लिहितो, लोक अवतीभोवती असताना लिहितो, मला काही एकांत वगैरे लागत नाही. तर हे जी त्यांची लेखन प्रक्रिया आहे, हे म्हणजे त्यांचं जीवन आणि त्यांचं लेखन याची जी एकरूपता आहे, समाजाच्या उद्धाराच्या कळकळीतून लिहिलेलं आहे त्यांनी. आणि म्हणून त्यांच्या काव्यामध्ये जो सहजपणा आहे, सोपेपणा आहे, आणि काही शब्दांची अशी विशिष्ट निवड नाही करत, अलंकारिक भाषा नाहीये, साधी सरळ सोपी भाषा ते लिहितात आणि त्याच्यातून त्यांची निर्मिती होते. आणि हे वेगळेपण इतर कवींच्या, त्यांच्या समकालीन कवींच्या याच्यामध्ये आपल्याला जे दिसून येतं ते महत्वाचं आहे. कारण की ग्रामगीतेची पहिली आवृत्ती 1955 मध्ये प्रकाशित झाली, लक्षात घ्या. 1955 मध्ये प्रकाशित झाली ग्रामगीतेची पहिली आवृत्ती. बघा, तुकड्या दास ही जी अर्पण पत्रिका आहे त्याच्यावरची तारीख कोणती आहे? 26/8/1955. आणि त्याच्यामध्ये त्यांनी माहिती पण याच्यामध्ये तुम्ही वाचा दिलाय की ग्रामगीता ही कशा प्रकारची रचना ग्रामगीतेची आहे. आणि त्याच्यामुळे ही जी रचना त्यांनी केलेली आहे, याच्यामध्ये आपल्याला संपूर्ण ग्रामीण जीवनाचं आणि त्याचं भूवैकुंठ करण्यासाठी हे आहे. आपण आता शेवटच्या याच्याकडे वळू, राष्ट्रसंतांच्या, आणि ते जे 2 अध्याय आहेत, 19वा अध्याय जीवन शिक्षण आणि 20वा अध्याय आहे महिलोन्नती. आता जीवन शिक्षण म्हणजे काय? तर शिक्षणाविषयीचे राष्ट्रसंतांचे विचार. बघा, सब सरळ आहे. ग्रामशुद्धीमध्ये ग्रामाच्या स्वच्छतेविषयीचे राष्ट्रसंतांचे विचार आलेले होते.
खेड्यामध्ये काय अवस्था झाली आहे, स्वच्छतेची अवस्था खास करून. जीवन शिक्षण या अध्यायामध्ये 19व्या अध्यायामध्ये काय आहे, तर राष्ट्रसंतांचे शिक्षणाविषयीचे विचार आलेले आहेत. कसं असलं पाहिजे शिक्षण, खेड्यातलं शिक्षण कसं असलं पाहिजे, कसं बालसंगोपन केलं पाहिजे, उच्च शिक्षण कोणतं आहे, हे त्यांनी त्याच्यामध्ये मांडलेलं आहे. आणि 20व्या महिलोन्नती नावाच्या अध्यायामध्ये त्यांनी स्त्रियांचं चरित्र मांडलेलं आहे. स्त्री कशी असली पाहिजे गावातली, आणि त्या महिलांची उन्नती कशी साधली पाहिजे, स्त्री शिक्षण कसं असलं पाहिजे, या सगळ्या विषयी ते लिहितात. तर जीवन शिक्षण या अध्यायामध्ये काय आहे बघू आपण. जीवन शिक्षण अध्यायामध्ये त्यांनी कशी मांडणी केलेली आहे. अध्याय 19वा जीवन शिक्षण. श्री गुरुदेवाय नमः. बघा, प्रत्येकाची रचना कशी आहे. श्रोतियाने केला प्रश्न, खेडे शहरावनी महान, ऐसे म्हणतो आपण जन, परी एक खुण न विसरावी. शहरात आहे उच्च शिक्षण, ते खेड्यात पावेल कोण, कोणी आला जरी शिकवण, तरी येथे होतो गावंढळ. नगरा माझी नागरची होईजे, यासाठी शहरची विद्यार्थ्या पाहिजे, खेड्या माझी नांगरची वाहिजे, ऐसे होते. ऐका ऐसी त्यांची भावना, लक्ष द्यावे त्यांनी या वचना. येथे शिक्षणाची मूळ कल्पना तीच चुकली आपुली. बघा काय आहे त्यांची. दिखाऊ कपडे कोरडी ऐट, नोकरपेशी थाटमाट, हे शिक्षणाचे नवे उद्दिष्ट, त्यांनी घ्यावे नीट हे आधी. अजब ऐसी शिक्षणाची प्रथा, जेथे कामी नाहीये बापाची संथा, बाप करी शेतीची व्यवस्था, मुलगा मागे नोकरी. बघा काय पाहिजे. शिक्षण म्हणजे काय. शिक्षणातची जीवनाचे काम, दोन्हीची सांगड व्हावी उत्तम, चिंता नसावी भोजनासाठी दाम, मागण्याची भीक जैशी. आपण म्हणतो ना आजकाल नव्या शिक्षण आयोगामध्ये, की शिक्षण असे रोजगाराभिमुख असलं पाहिजे. शिक्षणाचा आणि त्याच्या व्यवसायाचा किंवा त्याच्या प्रत्यक्ष जीवनयापनाचा संबंध असला पाहिजे. पडीक पंडित नको. महाराज तेच सांगतात आहे. मुलात एखादा तरी असावा गुण, ज्याने पोट भरेल त्यात निपुण, नये संसारा माझी अडचण, कोणत्याही परी. जीवनाच्या गरजा संपूर्ण, निर्वाहाचे एक एक साधन, संबंधित विषयांचे समग्र ज्ञान, यांचा अंतर्भाव शिक्षणी. अवतीभोवतीच्या जीवनामध्ये आपल्याला जीवन यापन करण्यासाठी रोजगार मिळावा, अशा प्रकारचं जीवन शिक्षण असलं पाहिजे, असं ते म्हणतात. आणि विद्येनी काय विद्ये अंगी यावा व्हावा विनय, विद्या करी स्वतंत्र निर्भय, शिक्षणाने वाढावा निश्चय, जीवन जय करावया. यासाठी शिक्षण घेणे, की जीवन जगता यावे सुंदरपणे. शिक्षण दुबळेपण घेतले आंदणे, शिक्षण त्यासी म्हणू नये. गावावर आली गुंडांची धाड, विद्यार्थी दारे लावी ती धडाधड, आई वडिलांच्या अब्रूची धिंड, काय शिक्षण कामाचे, म्हणून पाहिजेत बलवान मुले, कुस्ती मलखांब खेळणारे भले, धडाडीने प्रतिकारार्थ झजले, तरीच शिक्षण उपयोगी. बघा शिक्षणाची त्यांची कल्पना काय आहे. धनुर्विद्या मल्लविद्या. गांधीजींनी तो विचार मांडला होता की नाही. आपल्या शिक्षण व्यवस्थेचा महावृक्ष इंग्रजांनी उखडून फेकला, द ब्युटिफुल ट्री असं म्हणाले होते. आणि प्रोफेसर धर्मपालांनी मग त्याच्यावर खंड लिहिले. आणि गांधीजींची जी काही शिक्षणाची, भारतीय शिक्षणाची संकल्पना आहे, ती शिक्षणाची संकल्पना अशा प्रकारची आहे की सगळ्या गोष्टी ज्या असतात त्याला शिक्षण म्हणतात. केवळ पुस्तकी शिक्षण नव्हे. जीवनविद्या, धनुर्विद्या, मल्लविद्या, आयुर्वेद आणि शस्त्रास्त्र विद्या, उत्तमोत्तम 14 विद्या शिकवित होते आचार्य. चित्रकला, कर्मकला, चर्मकला, रांगोळ्यांची उत्तम कला, बुरड काम, कुंभार कामादी सकला 64 कला, नानापरी संगीत शास्त्र, स्वयंपाक शास्त्र, गृहस्थापनेचे सुंदर तंत्र, अश्वपरीक्षा, रत्नपरीक्षादी समग्र जीवन विद्या शिक्षणी. ऐसी प्रथा पूर्वी होती, आता उच्च ध्यान घेऊन येती, परी गावचीने सुधारावे शेती, गावाच्या उपलब्ध साधनांनी. आपली जुनी जी शिक्षण व्यवस्था होती, जसं कोणी म्हणतात ना अमक्या व्यक्तीने पहिल्यांदा आपल्या भारतामध्ये शिक्षण आणलं, असं नाहीये. आपल्याकडे मध्ये जी शिक्षणाची व्यवस्था होती, ती शिक्षणाची व्यवस्था जी वेगळ्या प्रकारची होती. शिक्षण म्हणजे शाळेत जाऊन घेतलं पाहिजे असं याला काही अर्थ नाही. ते इंग्रजी शिक्षण, इंग्रजी शिक्षणाची पद्धत होती, ते इंग्रजी शिक्षण आहे. जे आपण म्हणतो की महात्मा फुले आणि सावित्रीबाईंनी निर्माण केलं पहिली शाळा, तसं नाही. शिक्षणाची व्यवस्था आपल्याकडे पूर्वीपासून आहे. त्या व्यवस्थेचं स्वरूप वेगळं आहे.
इंग्रजी शिक्षण पद्धती जशी वाईट होती ना, म्हणून लोकमान्य राष्ट्रीय शिक्षणाची शाळा काढावी लागली लोकमान्यांना. लक्षात घ्या, त्याच काळामध्ये इंग्रज असताना ज्या काळामध्ये लोकमान्य राष्ट्रीय शिक्षणाची शाळा काढली की आपल्या संस्कृती परंपरांचं आणि आपल्या ज्ञानाचं शिक्षण त्यांना दिलं पाहिजे म्हणून. लक्षात घ्या, त्याचंच तर वर्णन आणि गांधीजींनी केलं, धर्मपालांनी केलं आणि राष्ट्रसंतांनी पण इथे केलेलं आहे. तर ही शिक्षणाची संकल्पना त्यांनी याच्यामध्ये मांडलेली आहे असं आपल्याला दिसतं. 1 ते 35 या ओव्यांमध्ये शिक्षण म्हणजे काय, कोणतं शिक्षण, शिक्षण कशाला म्हणायचं, केवळ पुस्तकी ज्ञान म्हणजे शिक्षण नव्हे, तर व्यवहारामध्ये उपयोगी होणारं ज्ञान म्हणजे शिक्षण, हे त्यांनी मांडलं. मग दुसरा मुद्दा त्यांनी मांडलाय 36 ते 50 मध्ये की पुत्रधनाची निगा व बालसंगोपनाचं कार्य ते कसं करायचं, बालसंगोपन कसं करायचं, ते त्यांनी त्याच्यामध्ये मांडलं आहे. बघा, खेड्यात उपजले ज्ञानेश्वरादी काय उणी त्यांची बळबुद्धी, श्रीकृष्ण आणि महात्मा गांधी हालवी सूत्रे खेड्यातून. बघा, त्यांनी म्हटलंय की ज्ञानेश्वर वगैरे हे लोक काय शिकले नव्हते काय, शाळेत गेले नव्हते काय, श्रीकृष्ण वगैरे. आपण त्यांचा अभ्यास करतोय आज ज्ञानेश्वरीचा. आपण जर असं म्हटलं की इंग्रज आले आणि मग आपल्या देशात शाळा सुरू झाली, मग ज्ञानेश्वर वगैरे कोणत्या शाळेत शिकले, ते काही शिकलेले नाही आहेत का? जनाबाई, मीराबाई वगैरे शिकलेले नाही आहेत का? त्याच्याशिवाय काय त्यांनी आपल्याला एवढं मोठं शिक्षण दिलं आणि एवढं मोठं ज्ञान दिलं? शिक्षणाशिवाय ज्ञान मिळालं का त्यांना? शिक्षणाचं स्वरूप वेगळं आहे, पण शिक्षणच नाही आहे. आपल्या देशामध्ये इंग्रज आले आणि मग महात्मा फुले सावित्रीबाईंनी शाळा सुरू केली? नाही, ती इंग्रजी शाळा आहे, इंग्रजी पद्धतीचे शिक्षण आहे ते, इंग्रजी पद्धतीचं शिक्षण आहे ते सुरू केलं त्यांनी, ती शाळा सुरू केली, मुलींसाठी शाळा सुरू केली. याचा अर्थ मुली शिकत नव्हत्या असं नाही, त्याच्या पूर्वी मुली शिकत होत्या. आणि त्याचे प्रोफेसर धर्मपालांनी त्याच्या संदर्भातलं ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे. इंग्रज पूर्व भारतीय शिक्षण कसं होतं, त्याच्यामध्ये शाळा कशा होत्या, मुलं कसे शिकायचे, सगळ्या प्रकारचे दलित, बहुजन, मुसलमान सगळे कसे शिकायचे, मुली सुद्धा कशा शिकायच्या इंग्रज येण्याच्या पूर्वी, म्हणजे महात्मा फुलेंनी शाळा सुरू करायच्या पूर्वी ते त्यांनी त्याच्यामध्ये मांडलेलं आहे. त्याच्यामुळे हा जो आपला गैरसमज असतो काही काही लोकांचा की आपल्याकडे काही शिक्षणाची व्यवस्थाच नाही होती जणू काही, आणि इंग्रज आल्यानंतर ती पहिल्यांदा सुरू झाली, हे हास्यास्पद आहे. अशा प्रकारचं नसतं. म्हणून बघा काय म्हणतात तुकडोजी महाराज, खेड्यात उपजले ज्ञानेश्वरादी काय उणी त्यांची बळबुद्धी. त्यांची बुद्धी काय उणी होती काय की ते खेड्यामध्ये उपजले? श्रीकृष्ण आणि महात्मा गांधी हालवी सूत्रे खेड्यातून, हे त्यांनी वर्णन केलेलं आहे. आणि म्हणून या ज्या शिक्षणाच्या पद्धती आहेत, नंतर त्यांनी शिक्षक, शिक्षण व विद्यार्थी याच्या विषयीचं वर्णन केलेलं आहे ओवी क्रमांक 51 ते 86 मध्ये. 51 ते 86 मध्ये कशाचं वर्णन केलेलं आहे त्यांनी, की शिक्षक, शिक्षण आणि विद्यार्थी कसा असला पाहिजे या, आणि हा महत्वाचा आहे. बघा काय त्यांनी सांगितलं आहे की बाल शिक्षण महत्वाचं आहे, शिशु शिक्षण महत्वाचं आहे. कारण की या शिशु शिक्षणातून, बाल शिक्षणातून पुढे आपल्या देशाचे नागरिक घडणार आहेत. बघा काय म्हणतात, म्हणोनी म्हणतो बालधन ठेवा गावकऱ्यांनो जपून, कोण सांगेल निघतील रत्न किती गावी, ईश्वराचे जन्म देणे आई बापास निमित्त करणे, विद्यागुरूंचे शिकवणे भाग्य बने गावाचे. या कोवळ्या कळ्या माझी प्रसिद्ध ओवी आहेत महाराजांची, अनेक लोक वापरतात ती भाषणामध्ये. या कोवळ्या कळ्या माझी लपले ज्ञानेश्वर रवींद्र शिवाजी, विकसता प्रगटीत समाजी शेकडो महापुरुष. कितीक होती कर सेवा भावी, कित्येक चतुर कला वैभवी, उद्योग धंद्यांनी रंगवी ग्रामासी आपुल्या, कित्येक होती न्यायाधीश, कित्येक काव्यसृष्टीचे ईश, कित्येक पिकवतील शेतीस नवनव्या शोधांनी, कित्येक संत उपदेशक, कित्येक वीर संरक्षक, कित्येक व्यापार निपुण. बघा, आपल्या मुलांना शिकवा, आपल्या बालकांना शिकवा, शिक्षण द्या. शिक्षण द्या म्हणजे शाळेतलं शिक्षण नाही, सगळ्या प्रकारचं शिक्षण हे ते सांगतात आहे. आणि मग ते म्हणतात शेवटच्या याच्यामध्ये, मागासलेल्यांना ज्ञानदान करणं अत्यंत पुण्यप्रद अशा प्रकारचं कार्य आहे. आणि सगळ्यात पहिलं काय करायचं, मागासलेल्या लोकांना
ज्ञानदान करायचं, ज्ञानी करायचं, शिकवायचं. बघा, आणि सगळ्यात जास्त पुण्यकर्म कोणतं? तर मागासलेल्या लोकांना शिक्षण दिलं पाहिजे आपण. आणि मग शेवटच्या ओव्यांमध्ये 87 ते 111 ओव्यांमध्ये ते सांगतात, बघा, रावण पवित्र ब्रह्मकुळीचा, राक्षस ठरे वंशजी त्याचा, विश्वामित्र राजर्षीचा, ब्रह्मर्षी होय विशेषत्वे. एक 21 कुळे उद्धरितो, एक 42 कुळे बदनाम करतो, सारांश विशेष घडल्यावरीच होतो पालट नावा. बघा, रावण पवित्र ब्रह्मकुळीचा, राक्षस ठरे वंशची त्याचा. बघा किती, बघा शिक्षणाचं महत्व कसं आहे. किती शिक्षण त्याचं झालं, पण शेवटी त्याचं कर्म कसं आहे? त्याचं कर्म राक्षसी आहे. पण विश्वामित्र राजर्षीचा, ब्रह्मर्षी होय विशेषत्व. विश्वामित्र कुठे निर्माण झालाय? एका दासीच्या, एका शूद्र कुळामध्ये निर्माण झाला, पण त्याचा ब्रह्मर्षी झाला. बघा, ऐसा विशेष कृतीचा महिमा, जाणून करावे परिश्रमा, उद्धरावे आपल्या कुळा ग्रामा, शिक्षण देवोनी नेताने. असतील भिकाऱ्यांची मुले, शिक्षण देऊनी करावे चांगले, पुण्य लाभेल पांग फेडले, त्याचे त्यांची म्हणून गावासी. सगळ्यांना शिकवावं. आणि म्हणून काय होईल? आदर्श होतील विद्यार्थी गण, गावाचे पालटेल जीवन, कोठेच न उरेल गावंडपण, टाकाळू परिवर्तन या मार्गे. इति श्री ग्रामगीता ग्रंथ गुरुशास्त्र स्वानुभव संमत, कथिला सर्वोन्नतीचा विद्यार्जन पथ. बघ, प्रत्येक अध्यायाच्या शेवटी त्या अध्यायाचा विषय काय आहे हे महाराजांनी सांगितलंय. तसं भगवद्गीतेमध्ये सांगितलंय. भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायाम योगशास्त्रे श्री कृष्णार्जुन संवादे भक्ती योगो नाम द्वादशोध्याय समाप्त. महाराज म्हणतात, कथिला सर्वोन्नतीचा विद्यार्जन पथ. काय सांगितलंय अध्यायामध्ये? सर्वोन्नतीचा विद्यार्जन पथ. समग्र उन्नतीसाठी शिक्षणाचा मार्ग, विद्येच्या अर्जनाचा म्हणजे शिक्षण ग्रहणाचा मार्ग, पथ म्हणजे मार्ग. 19वा अध्याय संपूर्ण. आणि आपल्याला आहे शेवटचा अध्याय म्हणजे महिलोन्नती, मातृगौरव, मातेचा गौरव आपल्या संस्कृतीमध्ये केला आहे जो. अयम निज परो वेती गणना लघुचेतसा. जसं परविया नारी रकमाई समान असं म्हणतात ना तुकाराम महाराज, तसं लिहिलंय. अयम निज परो वेती गणना लघुचेतसाम, उदारचरिता नाम तू वसुधैव कुटुंबकम, मातृवत परदारेषु परदव्येषु नष्ट. मातृवत परदारेषु, परदारा, दारा म्हणजे स्त्री, परस्त्री माते समान मानली जाते त्याच्या मनामध्ये. मातृवत परदारेषु परद्रव्येषु नष्टवत, दुसऱ्याचं धन जे आहे ते आपल्या कामाचं नाही असं जिथे मानलं जातं. आत्मवत सर्व भूतेषु य पश्यति स पंडिता, त्याला खरा पंडित म्हणतात असं वर्णन केलंय. आणि म्हणून महाराज तिथे वर्णन करतात महिलोन्नतीचं. 1 ते 42 याच्यामध्ये स्त्रियांचा गौरव करतात. पहिलीच ओवी आहे, ग्रामोन्नतीचा पाया शिक्षण, उद्याचे राष्ट्र आजचे संतान, यासाठी आदर्श पाहिजे गुरुजन राष्ट्र निर्माते. आणि दुसऱ्याच ओवीमध्ये काय म्हणतात बघा, विद्या गुरु हुनी थोर, आदर्श मातेचे उपकार, गर्भापासून तिचे संस्कार बालकांवरी, जित्या हाती पाळण्याची दोरी, तीच जगाते उद्धारी, ऐसी वर्णिली मातेची थोरवी, शेकडो गुरुहुनी. बघा आपल्या मराठीतल्या मला वाटते साने गुरुजींचं किंवा कोणाचं तरी ते विधान आहे प्रसिद्ध, तिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाते उद्धारी. ते इथे त्यांनी कोट केलंय, अवतरणात लिहिलेलं आहे. मग त्यांना माहिती आहे की हे विधान दुसऱ्याचं. ऐसी वर्णिली मातेची थोरवी, शेकडो गुरुनी. आणि मग त्यांनी हा मातेचा महिमा, आईचा महिमा कथन केलेला आहे. आपण म्हणतो ना की एक आई जर शिकलेली असेल तर संपूर्ण कुटुंब शिक्षित करते. तर त्याच्यामुळे आईच्या शिक्षणाचं महत्व त्यांनी, उत्तम महिला हेची करी
वेदाने याच गुणे मातृदेव भव, वेदाने आरंभीच केला गौरव, नररत्नांची खान अपूर्व मातृजाती म्हणून या. वेदातला त्यांनी उल्लेख केलाय, मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव. मातृदेवो भव म्हणजे आईला वंदन केलेलं आहे. आणि म्हणून त्यांनी म्हटलंय, प्रल्हादाची कयादू आई, छत्रपतींची जिजाबाई, कौसल्या देवकी आदी सर्वही वंदिल्या ग्रंथी वगैरे वगैरे. आईचं महत्व, महिलेचं महत्व, आईचं महत्व, मातृगौरव हा त्यांनी केला आहे पहिल्या 42 ओव्यांमध्ये. मग त्यांनी केलाय स्त्रियांच्या अनावस्थेत राष्ट्राची दुर्गती आणि स्त्री सामर्थ्य. मग स्त्रियांची अनावस्था झाल्यामुळे आपल्या देशाची दुर्गती कशी झाली ते त्यांनी वर्णन केलेलं आहे. स्त्रिया कशा वेगवेगळ्या याच्यामध्ये फसल्या. बघा आपल्या वाईट रूढी परंपरा कशा आहेत. विधवेसी मानावे अभद्र, मुलगी जन्मता ती दळभद्र, वय वाढता समजावी शूद्र, हा तो दुष्टपणा समाजाचा. जैसा पुरुष राहे ब्रह्मचारी, तैसी स्त्री असू शकते कुमारी, अधिकाराची जाणीव सारी घालवली पाहिजे. स्त्री जातीचं संतती निमन बेडी, पण पुरुषाचं काही नाही बेरडी, हे म्हणणे म्हणे अविचारी खोडी वाटते मध. इथे महाराजांची आधुनिक दृष्टी आपल्या लक्षात येते. महाराज हे आधुनिक संत आहे म्हणून त्यांना राष्ट्रसंत म्हटलं जातं. म्हणून महिलांविषयीचा अत्यंत आधुनिक दृष्टिकोन, समानतेचा दृष्टिकोन, विषमता विरोधी दृष्टिकोन राष्ट्रसंतांच्या काव्यामध्ये आलेला आहे. हे राष्ट्रसंतांचं वैशिष्ट्य आहे. ते पोंगा पंडित अशा प्रकारचे संत नाही आहेत, चमत्कारी बाबा नाही आहेत ते. बघा प्रबोधनकारी संत आहेत, आधुनिक विचारांचे संत आहेत. सगळं जग त्यांना माहिती आहे, सगळ्या जगाचा अभ्यास त्यांनी केलाय, तरी सुद्धा आपल्या प्राचीन परंपरेचं भान आहे त्यांना. आणि त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व बघा आपल्या प्राचीन परंपरेवर, संत साहित्यावर, वेद उपनिषदांवर, भगवद्गीतेच्या तत्वज्ञानावर पोचलेला आहे त्यांचा पिंड. कोणत्याही बाहेरच्या ज्ञानाचा वापर नाही करत ते, बाहेरचं ज्ञान सांगत नाही ते आपल्याला. आपल्या परंपरेतून आलेलं जे ज्ञान आहे आणि त्या ज्ञानाला जो आधुनिकतेचा स्पर्श झालेला आहे, त्या असं युगानुकूल ज्ञान ते आपल्या त्याच्यामध्ये सांगतात. आणि म्हणून त्याच्यामध्ये त्यांनी वर्णन केलं आहे की आपल्या समाजामध्ये स्त्रियांची जी वाईट अवस्था झाली आहे ती कशी आपण दूर केली पाहिजे आणि महिलांची उन्नती केली पाहिजे. समाजांचा महिलांवर अन्याय 61 ते 81 ओव्यांमध्ये त्यांनी समाजाने महिलांना कसं वाईट वागणूक दिली ते लिहिलं आहे सगळं. शहाण्यांनी हे विसरू नये, गावी सर्वांची करावी सोय, जेणे पुरुषांचे तैसेची स्त्रियांचे होय उत्थान आता. ग्राम शोभू लागे पुरुष नारी दोन्ही विभागे, जेणे स्वर्गची उतरले कार्यायोगे विकासाच्या. दोघही रथाची चाका आहेत, दोन राष्ट्राच्या उन्नतीच्या रथाची, आणि त्याच्यामुळे दोघांचंही सारखं हे झालं पाहिजे हे लक्षात घ्या आहे ते सांगतात. आणि शेवटी म्हणतात शिक्षणाची यथार्थ दृष्टी आणि महिला संघटन. स्त्री शिक्षणाची दृष्टी कशी असावी आणि महिलांचं संघटन कसं करावं ते त्यांनी शेवटच्या ओव्यांमध्ये सांगितलं आहे. माझे म्हणणे श्रोते आते, जे जे सुख असेल पुरुषाते, हे सर्व महिलांशीही असावे अभिन्नपणे ते. स्वातंत्र्य सुख साधन सर्व सोयी पुरुषांकरता, स्त्रियांसाठी सर्व व्यथा, हे कोण बोलवले शास्त्र आता, त्यावे दाता दुगारुना. जर जुन्या काळामध्ये असं कोणी म्हटलं असेल ना ते आता टाकून द्या. पुरुष उन्नतीच चढला तरी काहीच न कळे महिलेला, तरी तो गावाची एककल्ली झाला, नशिबी आला राहस त्रास. म्हणून रथाची दोन्ही चाके मजबूत करावी कातोनी सारखे, तरीच संसार गाडी सुखे सुखावेल ग्राम जीवनाची. बघा आपल्याला काही सांगायची गरजच नाही, महाराज इतकं स्पष्ट सांगतात, इतकं स्वच्छ सांगतात, इतकं पारदर्शक आहे त्यांचं व्यक्तित्व. ते सांगितलंय पारदर्शकता बघा कशी आहे, आपल्याला वेगळं भाष्य करायची गरजच नाही. रथाची दोन्ही चाके म्हणून शेवटी म्हणतात ते, आदर्श ऐसे माता पिता जन्म देतील आदर्श सुता, ते वैकुंठ बनवतील भारता तुकड्या म्हणे. दोघही मिळून जन्म देतात ना नव्या पिढीला, मग दोघही जेव्हा चांगले राहतील, सामर्थ्यशाली राहतील, शिक्षण झालेले राहतील, तेव्हा खऱ्या अर्थाने